नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, गहू पिकामध्ये जेवढे जास्त फुटवे तेवढ्या जास्त ओंब्या आणि जेवढ्या जास्त ओंब्या तेवढं उत्पादन हे जास्त. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गहूच्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी दोन पर्याय सांगतो. त्यामध्ये पहिला पर्याय जो आहे तर तो खत व्यवस्थापनाचा आहे. म्हणजे नियमित आपण जे खत व्यवस्थापन करतो तर ते आपल्याला थोडंसं चेंज करून द्यायचं आहे. खतामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बदल करायचा आहे. तर खते नेमकी कोणती द्यायची आहे आणि त्यानंतर दुसरा पर्याय शेतकरी मित्रांनो तो आहे फवारणीचा. फवारणीमध्ये आपल्याला कोणते घटक घ्यायचे? बुरशीनाशक, विद्राव्य खत आणि टॉनिक. सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील जो काही नोटिफिकेशन बेल आहे तो ऑन करायला विसरू नका. म्हणजे आपल्या चॅनलवर शेतीविषयक येणाऱ्या सर्व माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील. तर शेतकरी मित्रांनो, गव्हाच्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे खताचं व्यवस्थापन. तर पेरणीवेळी शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही 10-26-26, 12-32-16 किंवा 18-46 DAP याच्यापैकी कोणतंही एक खत गव्हाच्या पिकाला तुम्ही पेरणीवेळी दिलं असेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला गव्हाचं पीक हे 25 ते 30 दिवसाचं झाल्यानंतर आपल्याला गव्हाच्या पिकाला जो काही आपण युरियाचा डोस देतो तर त्या युरियासोबत मिक्स करून आणखी एक खत आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या गव्हाच्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे निघतील. जे गव्हाच्या पिकाच्या मुळांचा विकास चांगला होईल, गव्हामध्ये पिवळेपणा येणार नाही आणि फुटव्यांचा स्ट्रोक जो आहे तर तो जोमदार राहील. आणि पुढं चालून ओंबी अवस्थेमध्ये जी काही क्लोरोफिलची निर्मिती तर ती सुद्धा चांगली होईल. तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला एकरी 25 ते 30 किलो युरिया घ्यायचा आहे आणि युरियासोबत 4 ते 5 किलो झिंक सल्फेट दाणेदार स्वरूपातलं आपल्याला घ्यायचं आहे आणि दोन्ही एकत्र करून आपल्याला गव्हाच्या पिकाला त्या ठिकाणी द्यायचं आहे 25 ते 30 दिवस झाल्याच्या नंतर. आणि लगेच आपल्याला त्याच्यावरती पाणी व्यवस्थापन त्या ठिकाणी करायचं, म्हणजे पाणी देऊन घ्यायचं, जेणेकरून लवकरात लवकर जी काही खते येतात ती विरघळतील. अशा पद्धतीने आपल्याला पहिला पर्याय करायचा आहे तो खत व्यवस्थापनाचा. आता हल्लीच एक 2-3 दिवसापूर्वी मी यूट्यूबवर एक व्हिडिओ बघितला. अतिशय महत्त्वाची माहिती शेतकरी मित्रांनो, पहिली ती बघून घ्या, नंतर मी तुम्हाला फवारणीचा पर्याय सांगतो. एका कृषी सल्लागारांनी, मी तुम्हाला आता त्याचं नाव सांगणार नाही, तर युरियासोबत जो काही पांढरा पोटॅश आहे तो गव्हाच्या पिकाला द्यायचं सांगितलं. परंतु शेतकरी मित्रांनो, पांढरा पोटॅश युरियासोबत जर तुम्ही गव्हाच्या पिकाला देणार तर पांढरा पोटॅश हा पावडर फॉर्ममध्ये असतो आणि युरियासोबत मिक्स करून द्यायचं म्हटलं तर तो पूर्णपणे तुमच्या गव्हाच्या पानावरती त्या ठिकाणी पडणार आहे. आणि पोटॅश हा गव्हाच्या पानावरती पडला आणि त्याच्यावरती दव वगैरे पडलं तर पूर्ण पाने जळून जातात. हा माझा पर्सनल अनुभव आहे शेतकरी मित्रांनो. तुम्हाला जर याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही तो पर्याय करून बघा एका आरीवरती. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, युरियासोबत पांढरा पोटॅश गव्हाच्या पिकाला शिपून देण्याची बिलकुल चूक करू नका. नुकसान तुमचं त्या ठिकाणी होऊ शकतं. जर तुम्हाला पोटॅश गव्हाच्या पिकाला द्यायचा तर तो ओंबी अवस्थेमध्ये, दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये विद्राव्य खताच्या स्वरूपात फवारणीतून तुम्ही गहू पिकाला द्यावा. जो काही पांढरा पोटॅश पावडर फॉर्ममधला आहे तो युरियासोबत देण्याची चूक करू नका शेतकरी मित्रांनो. फक्त युरियासोबत तुम्ही झिंक सल्फेट किंवा सल्फर अशी खतं त्या ठिकाणी देऊ शकता किंवा मायक्रोन्यूट्रियन्स सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्यानंतर आता दुसरा पर्याय शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच फवारणीचा. तर फवारणीमधून सुद्धा आपल्याला गव्हाच्या पिकाला काही दुय्यम अन्नद्रव्य द्यायची गरज आहे, म्हणजे जेणेकरून चांगले फुटवे त्या ठिकाणी निघतील. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम जसं की मी तुम्हाला खत व्यवस्थापन सांगितलं, एकतर तुम्ही खत व्यवस्थापन अगोदर करून घ्या आणि त्याच्यानंतर 3ऱ्या ते 4थ्या दिवशी तिथं फवारणी करा. तर फवारणीमध्ये आपल्याला 3 प्रकारचे घटक घ्यायचे. एक घ्यायचं विद्राव्य खत, दुसरं घ्यायचं आहे खोडकिडीच्या नियंत्रणासाठी एखादं कीटकनाशक आणि शेतकरी मित्रांनो त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे एक टॉनिक. तर मग याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला खोडकिडीच्या नियंत्रणासाठी एखादं कीटकनाशक घ्यायचं आहे. तर कीटकनाशकामध्ये तुम्ही साधं कराटे घेऊ शकता किंवा आलिका घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही घरडा कंपनीचं हमला 550 याच्यापैकी कोणतंही एक कीटकनाशक तुम्ही फवारणीमध्ये घ्यायचं आहे. आलिका घेतलं तर 10 ml, त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो तुम्ही घरडाचा हमला 550 घेतलं तर 30 ते 35 ml प्रति 20 लिटर पंपसाठी. आणि त्यासोबत शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विद्राव्य खत घ्यायचं आहे. तर विद्राव्य खतामध्ये जास्तीत जास्त
स्फुरदयुक्त म्हणजे फॉस्फेटयुक्त खताचा त्या ठिकाणी तुम्हाला वापर करायचा आहे. तर मग जास्तीत जास्त फॉस्फेटयुक्त खत कोणतं, तर याच्यामध्ये तुम्ही 126100 या विद्राव्य खताचा प्रति 20 लिटरसाठी 80 ते 100 ग्रॅम प्रमाणे फवारणीत वापर करायचा आहे. आणि त्याच्यासोबत एक आपल्याला चांगलं टॉनिक घ्यायचं आहे. तर टॉनिकमध्ये शक्यतो शेतकरी मित्रांनो तुम्ही ॲमिनो बेस असलेलं कोणतंही एक टॉनिक घ्या. तर टॉनिकमध्ये तुम्ही पाटील बायोटेकचं ऑक्सिजन हे टॉनिक त्या ठिकाणी घेऊ शकता. प्रति 20 लिटरसाठी 40 ml प्रमाणे घ्या. आणि झालंच तर एखादं साध्यातलं साधं बुरशीनाशक फवारणीमध्ये घ्या, म्हणजे M45 किंवा साप पावडर 30 ते 35 ग्रॅम. अशा पद्धतीनं तुम्हाला फवारणी करायची. फवारणीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, आलिका, हमला 550, 126100, त्यासोबत पाटील बायोटेकचं ऑक्सिजन आणि एक बुरशीनाशक साप पावडर किंवा M45. अशा प्रकारे जे काही 2 पर्याय मी तुम्हाला सांगितले ते नक्कीच तुमच्या गव्हाच्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे काढतील शेतकरी मित्रांनो, आणि तुमचं गव्हाच्या पिकामध्ये जे काही होणारं उत्पादन त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला वाढ झाल्याचे त्या ठिकाणी आढळून येईल.